वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेची सांगता झाली आहे। त्यानंतर आता इंग्लंड विरुद्ध श्रीलंका आणि पाकिस्तान बांगलादेश यांच्यातील टेस्ट सिरीजला 21 ऑगस्ट पासून सुरुवात होते। पाकिस्तानने एकूण 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टेस्टसाठी प्लेइंग 11 जाहीर केलेत। त्या पाठोपाठ इंग्लंडनेही श्रीलंकेविरुद्धच्या 3 मॅचच्या टेस्ट सिरीजमधील सलामीच्या सामन्यासाठी आपल्या 11 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे। बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत ऑली पॉप इंग्लंडचे नेतृत्व करणारे हॅरी ब्रूक याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही धनंजया डी सिल्वा याच्याकडे देण्यात आली आहे। या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी मालिकेदरम्यान अष्टपैलू कॅमेरून ग्रीन व मिचेल मार्श यांनी गोलंदाजीत अधिक जबाबदारी घेणे अपेक्षित आहे। तसेच संघात अष्टपैलू खेळाडू असल्याचा नेहमीच फायदा मिळतो। गेल्या काही वर्षांपासून आम्ही त्यांचा पुरेसा वापर केलेला नाही, मात्र आगामी हंगामात काही वेगळे पाहायला मिळू शकते, असे ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स म्हणालाय। नोव्हेंबरमध्ये भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे। राजस्थान रॉयल्सचा माजी फलंदाज करुण नायर याने महाराजा T20 ट्रॉफी स्पर्धेत खणखणीत शतक झळकावलंय। मैसूर वॉरियर्सच्या कर्णधाराने 9 षटकार व 13 चौकारांची आतषबाजी करून 124 धावांची नाबाद खेळी केली। मंगलोर ड्रॅगन्स विरुद्ध त्याने 48 चेंडूत ही अविश्वसनीय खेळी केली आणि IPL 2025च्या ऑक्शन पूर्वी फ्रँचायझीचे लक्ष वेधून घेतलंय। युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। भारताच्या T20 वर्ल्ड कप आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या युवीवर बायोपिक निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा आज झाली आहे। या बायोपिकची निर्मिती टी सिरीजचे प्रमुख भूषण कुमार आणि रवी भागचंदका यांच्या 200 नॉट आउट सिनेमाद्वारे करण्यात येणार आहे। आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे। T20 वर्ल्ड कप सब रिजनल ईस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफायर ए स्पर्धेत ऐतिहासिक फटकेबाजी पाहायला मिळाली। फलंदाज डॅरियस व्हिसरने समोआ संघासाठी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एका षटकात सर्वाधिक धावांचा विक्रम स्वतःच्या नावावर केलाय। व्हानुआतूचा गोलंदाज नॅलिन निपिकोच्या षटकात व्हिसरने 6 षटकार घेतले आणि त्याला 3 नो बॉलचीही मदत मिळाली। त्यामुळे एका षटकात 39 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड समोआ संघाच्या नावावर नोंदवला गेलाय। श्रीलंका संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे। या दौऱ्यात त्यांना इंग्लंड विरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आणि या मालिकेला 21 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे। या मालिकेतील मँचेस्टरला होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग 11 ची घोषणा करण्यात आली आहे। इंग्लंडचा नियमित कसोटी कर्णधार बेन स्टोक्स सध्या दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे त्याच्या जागेवर ऑली पॉपला प्रभारी कर्णधारपद देण्यात आले, तर 25 वर्षीय हॅरी ब्रूकला उपकर्णधारपद देण्यात आलंय। पुण्याची रहिवासी असलेल्या 28 वर्षीय डायना पंडोलेने इतिहास रचलाय। ती कार रेसिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर ठरली आहे। तिने सलून प्रकारात इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा जिंकली। त्यामुळे डायनाने मिळवलेल्या या यशाबाबत तिचं देशभरात कौतुक करण्यात येतंय। जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या T20 विश्वचषक सामन्यांचे बेकायदेशीरपणे प्रसारण करणाऱ्या मॅजिक विन वेबसाईटवर ईडीने छापा टाकलाय। ईडीने अहमदाबादच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशनसह दिल्ली, NCR, लखनौ, बेंगळूर आणि कोइंबतूर मधील मॅजिक विन कंपनीशी संबंधित 20 ठिकाणांवर छापे टाकलेत। प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत 20 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले असून बँकेत जमा केलेले 2 कोटी रुपये गोठवण्यात आले। यासोबतच कंपनीच्या क्रिप्टो एक्सचेंजमध्ये ठेवलेले 12 कोटी रुपयांचे क्रिप्टो चलन एनकॅश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे।